लाडक्या बहिणींची मिनिमम बॅलन्ससाठी आता बँकांकडनं अडवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 1000 ते 2000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची बँकांनी आता अट घातलेली आहे। राष्ट्रीयकृत बँकांच्या अटीमुळे आता महिला आर्थिक संकटात सापडल्याची चिन्ह आहेत। बँकांचा लाडकी बहीण योजनेमध्ये अडथळा आता निर्माण होतोय। मिनिमम बॅलन्ससाठी पैसे नसल्यानं अनेक महिला या घरी देखील निघून गेलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, मात्र ज्यावेळेस बँकेशी संदर्भात काम समोर येतात त्यावेळेस मात्र मिनिमम बॅलन्स हा बँकेमध्ये पाहिजे अशी अडवणूक बँकांच्या वतीनं या सगळ्या महिला भगिनींची आता केली जाते। 1000 ते 2000 रुपयांची रक्कम बँकेमध्ये शिल्लक ठेवण्याची बँकांची अट आहे। राष्ट्रीयकृत बँकांच्या अटीमुळे आता महिला आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे। बँकांचा लाडकी बहीण योजनेमध्ये आता हा मोठा अडथळा निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर मिनिमम बॅलन्ससाठी पैसे नसल्यानं अनेक महिला घरी गेलेल्या आहेत। तर या संदर्भात आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। सूरज दहाट आणि महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। धक्कादायक वास्तव नेमकं काय आहे हे आपल्या प्रतिनिधींच्या वतीने आपण जाणून घेऊयात। मी पहिल्यांदा सूरज तुमच्याकडे येतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं योजनेमध्ये अनेक अटी घालण्यात आल्या, नंतर काही ज्या जाचक अटी होत्या त्या शिथिल देखील करण्यात आल्या। मात्र आता ज्यावेळेस बँकेशी संबंधित या योजनेचं काम येतंय त्यावेळेस मात्र 1000 ते 2000 रुपयांची शिल्लक त्या खात्यावरती असावी अशी अट बँकांच्या वतीनं घातली जाते आणि त्यामुळे आता महिला वर्गाला या अडचणींचा सामना करावा लागतोय। शुभम, आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी त्या अधिवेशनामध्ये घोषणा केली, मात्र त्यामुळे जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर महिलांना जे अडचणीचा सामना करावा लागला होता। सुरुवातीला कागदपत्र जुळवाजुळव करण्यासाठी सेतू केंद्रावरती, तलाठी केंद्रावरती आणि इतर ज्या सुविधा असतील कागदपत्रांसाठी या सर्व केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी घात होती। मात्र या ठिकाणी काही अतिशय सुद्धा करण्यात आली। मात्र मुख्य अडचण म्हणजे ती आहे जे महिलांच्या जे खाते, म्हणजे ज्या महिलांच्या आता जे 1500 रुपये सरकार टाकणार आहे त्या खात्यामध्ये बँक खात्याची मुख्य अडचण निर्माण झालेली आहे। कारण का जर पाहिलं गेलं तर मी सध्या काही वेळापूर्वीच अमरावतीच्या या दस्तूरनगरच्या शाखेमध्ये जाऊन आलेलो होतो आणि मी या ठिकाणी विचारलेलं होतं की तुमच्याकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागणार का नवीन खाते काढायला? त्यांनी मला असं सांगितलं की 2500 रुपये नवीन खाते काढण्यासाठी लागणार आहे। त्यामुळे धक्कादायक म्हणजे 1500 रुपये प्रति महिना सरकार देणार आहे। मात्र या ठिकाणी नवीन अकाउंट काढण्यासाठी जे आहे जे 2500 चे 3000 रुपये बँक या ठिकाणी घेणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। मी सध्या या ठिकाणी दस्तूर नगरच्या शाखेच्या बाहेरच उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा होता। मात्र आता जर पाहायला गेलं तर आजचा शनिवार दिवस असल्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी महिला दाखवू शकत नाही। मात्र अशा अनेक बँका आहेत अमरावती शहरातील आणि ग्रामीण भागातील की त्या बँकेमध्ये जे आहे जे महिलांना नवीन खाते काढण्यासाठी जे आहे ते 2500 ते 2000 रुपयाची मागणी जी आहे ती या ठिकाणी शाखा व्यवस्थापक करत आहे। त्यामुळे कुठेतरी ही अटीबाबत सुद्धा सरकारने या ठिकाणी कुठेतरी विचार करायला पाहिजे, अशीच महिलांची मागणी आहे। त्यामुळे एकूणच जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांच्या ज्या लाडक्या बहिणीच्या अडचणी आहे त्या संपण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे कुठेतरी ज्याप्रमाणे प्रधानमंत्री जनधन योजना केंद्र सरकारने काढली होती त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर जनधन प्रमाणे झिरो बॅलन्सवर आमचं नवीन खातं का काढत नाही असा देखील सवाल जो आहे जो महिलांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे झिरो बॅलन्सवर खाते देण्याची जी मागणी आहे ती या ठिकाणी महिलांनी केलेली आहे। नक्की सूरज, महिलांची एकंदरीत अडवणूक होत असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। तू सांगितल्याप्रमाणे अमरावतीमध्ये जे घडतंय ते नाशिकमध्ये देखील घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। थेट नाशिकला जातोय महेश महाले आपले प्रतिनिधी। महेश, बँकेमध्ये बॅलन्स असावा 1 ते 2000 रुपये असावे यासाठी महिला वर्गाची आता अडवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या अनेक भागामध्ये घडलेला आहे आणि त्यामुळे आता महिलांसमोर ही योजना सुरू करायची की नाही, नाव नोंदणी करायची नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। अगदी खरं आहे शुभम। खरं तर आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना काढली, मात्र महिलांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। कारण कागदपत्रांची जुळवाजुळव तर करावीच लागते, मात्र यासाठी बँकेमध्ये जे आहे ते नवीन खाते उघडण्याची आवश्यकता आहे। ज्या महिलांची बँकेत खाते असतील त्यांना खाते उघडण्याची आवश्यकता नाही, मात्र नवीन खाते जर उघडायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3000 रुपये हे मोजावे लागणार आहे। कारण आताच लोकशाही मराठीने पडताळणी केल्यानुसार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण संपर्क केला, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण जाऊन भेटलो आणि लोकशाही मराठीच्या समोर एक धक्कादायक माहिती अशी समोर आलेली आहे का ज्यांना नवीन खातं उघडायचं आहे लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना बँकेमध्ये किमान 2 ते 3000 रुपये अकाउंट जे आहे ते उघडावे लागणार आहे, पैसे ठेवावे लागणारे, अकाउंटचं मेंटेनन्स करावं लागणार आहे। यामुळे खरं तर ज्या महिलांच्या पदरी जी आहे
ती निराशा आलेली आहे. कारण लाडकी योजनेच्या माध्यमातून महिन्याला जरी 1500 रुपये मिळणार असले तरी सुरुवातीला मात्र खाते उघडण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 हजार रुपयाची आवश्यकता लागणार आहे आणि अकाउंट मेंटेन करावं लागणार आहे. त्यामुळे एकूणच अगदी. महिलांच्या पदरी तर निराशा पडलेलीच आहे. मात्र आता महिलांनी एक अगदी. प्रमुख अशी मागणी देखील केलेली आहे का सरकारने ज्याप्रमाणे योजना ठीक आहे, आणली महेश, तर त्याप्रमाणे लाडक्या zero बहिणींची balance मिनिमम बॅलन्ससाठी आता प्रमाणे बँकांच्या account- वतीनं अडवणूक करण्यात येत असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. एकंदरीत अमरावती आणि नाशिक मधील अपडेट्स आपण घेतलेले आहेत. तुर्तास दोघांचे देखील धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.